नमस्कार मैत्रिणींनो, पूजा आर्ट क्रिएशन इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ओम नमः पार्वती पते हर हर महादेव या तोरणपट्टीचा भाग 2 पाहणार आहोत. तर भाग 2मध्ये आपण नमः हे नाव पाहणार आहोत. भाग 1मध्ये आपण ओम हे नाव पाहिलेलं आहे. आता हे एकूण 22 खांबाची तोरणपट्टी आहे आणि एकूण आपल्या अशा 14 लाईन विणणं झाले. 14 लाईनमध्ये आपलं ओम हे नाव तयार झालेलं आहे. आता लाईन 15वीला सुरुवात करणार आहोत. आता वरची साईड आणि ही खालची साईड आहे. आता वरच्या साईडकडून आपल्याला एकूण 5 खांब घ्यायचे आहेत व्हाईट कलरचे. हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता. मी व्हाईट आणि हिरवं म्हणजे पांढरा आणि हिरवा हे 2 कलर वापरत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिले 5 खांब मी व्हाईट कलर टाकून घेते. 3 4 आणि 5. 5वा खांब अर्धा घ्यायचा. 5वा खांब अर्धा घेतलेला आहे. आता परत आपल्याला या हिरव्या कलरचा धागा असा जोडून घ्यायचा, व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि परत आपल्याला 2 खांब हिरव्या कलरनं टाकून घ्यायचे आहेत. हा दुसरा अर्धा. तर परत समोर 3 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. आता परत हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत एकूण 7 खांब आपल्याला हिरव्या कलरनं घालून घ्यायचे. 7वा खांब अर्धा घ्यायचा आणि परत समोरचे राहिलेले जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे हिरव्या कलरचे 5 आणि हिरव्या कलरचे 7 आणि व्हाईट कलरचे समोरचे 5. तर लाईन 16वी चालू झालेली आहे. 16 लाईनमधले पहिले जे 5 खांब आहेत खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे ते पहिले 5 खांब मी व्हाईट कलरनं टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला हिरव्या कलरचा धागा घ्यायचा आणि हिरव्या कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. दुसरा अर्धा. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला 3 खांब व्हाईट कलरचे घालून घ्यायचे आहेत. 2 आणि हा 3. तिसरा अर्धा. परत हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत 2 खांब आपल्याला हिरव्या कलरनं घालून घ्यायचे. 2. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब घालून घ्यायचे. तिसरा अर्धा. परत हिरव्या कलरचा धागा जोडायचा आणि हिरव्या कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. दुसरा अर्धा. आणि परत समोरचे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. आता लाईन 17 चालू झालेली आहे. आता परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे हे पहिले 5 खांब मी व्हाईट कलरनं टाकून घेतलेले आहेत. परत आपल्याला हिरव्या कलरचा धागा जोडायचा आणि हिरव्या कलरचे 2 खांब टाकायचे. दुसरा अर्धा. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 3 खांब टाकून घ्यायचे. तिसरा अर्धा. आणि परत आपल्याला एकूण 7 खांब हिरव्या कलरचे टाकून घ्यायचे. 7वा खांब अर्धा घालून घ्यायचा आणि परत समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब व्हाईट कलरच्या धाग्याने टाकून घ्यायचे. म्हणजे हिरव्या कलरचे 7 आणि व्हाईट कलरचे 5.
आता हे 7 खांब हिरव्या कलरचे आणि हे 5 खांब व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला लाईन 18वी चालू झालेली आहे. आता खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आपल्याला एकूण 10 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 10वा खांब अर्धा घ्यायचा. एकूण 10 खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत हिरव्या कलरचा धागा जोडून घेतलेला आहे आणि परत आपल्याला 2 खांब हिरव्या कलरचे टाकायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे परत समोर 3 खांब टाकायचे. परत हिरव्या कलरचा धागा घ्यायचा आणि हिरव्या कलरचे 2 खांब घालून घ्यायचे. तर आपण खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे जात आहोत आणि परत समोरचे राहिलेले जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. हे बघा मैत्रिणींनो, आता माझा धागा व्हाईट कलरचा संपलेला आहे. आता आपल्याला दुसरा धागा जोडायचा आहे. तर ते कसा जोडायचा, एकदम सोपी पद्धत आहे. गाठ देऊन घ्यायची. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला माहिती नसतं आणि ही गाठ जेवढं शक्य होईल तेवढं खालून घालण्याचा प्रयत्न करायचा. जे विणतानी 3 4 5 खालून गेलेली आहे. परत 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब. वरून परत खालच्या साईडकडे आपल्याला लाईन 19 मध्ये 5 खांब व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. हे 5 खांब टाकून झालेले आहेत. परत आपल्याला हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि एकूण 12 खांब आपल्याला हिरव्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. 12वा खांब अर्धा घ्यायचा आणि परत समोरचे राहिलेले जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे हिरव्या कलरचे 12 आणि समोरचे 5 खांब व्हाईट कलरची. हे बघू शकता मैत्रिणींनो, हिरव्या कलरचे 12 आणि समोर व्हाईट कलरचे 5 खांब घालून घेतलेले आहेत. परत आता एकूण आपल्याला लाईन 20 मध्ये एकूण 15 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे आता एकूण 15 खांब व्हाईट कलरचे. पंधरा खांब आपले व्हाईट कलरचे टाकून झालेले आहेत. परत आपल्याला हिरव्या कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला 2 खांब हिरव्या कलरने टाकून घ्यायचे आहेत. दुसरा खांब अर्धा घ्यायचा आणि परत समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं न हे अक्षर तयार झालेलं आहे. आता आपण म हे अक्षर तयार करणार आहोत. आता आपले लाईन 21 चालू झालेली आहे. लाईन 21 मध्ये पहिले 5 खांब वरच्या साईडकडून मी व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला 2 खांब हिरव्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत. परत आपल्याला 3 खांब व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 3 आणि समोर परत हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि परत समोर 7 खांब आपल्याला हिरव्या कलर टाकून घ्यायचे आहेत. 7 खांब हिरव्या कलरचे टाकून घ्यायचे आणि परत समोरचे राहिलेले जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहेत. 4 5 6 आणि हा 7वा आणि परत समोरचे 5 खांब आपण व्हाईट कलर टाकून घेणार आहोत. लाईन 22 मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे पहिले 5 खांब परत मी व्हाईट कलर टाकून घेतलेले आहेत. परत आपल्याला 2 खांब
हिरव्या कलरने टाकून घ्यायची आणि परत 3 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे. परत आपल्याला 2 खांब हिरव्या कलरने टाकून घ्यायचे. नाव विणायला खूप सोपं असतं, फक्त कुठं किती खांब घ्यायचे याच्यावरच लक्ष ठेवावं लागतं. दुसरा खांब अर्धा घ्यायचा होता, अर्धा. परत समोरचे 3 खांब आपल्याला व्हाईट कलर टाकून घ्यायचे आहे. माझ्या चॅनलवर जर नवीन आले असले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला दुसऱ्या कोणचे नाव विणून पाहिजे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे त्याचाही व्हिडिओ मी घेऊन येईल. तर 3 खांब व्हाईट कलरचे झाल्यानंतर परत 2 खांब हिरव्या कलरचे आणि परत समोरचे जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. तर लाईन 23 मध्ये परत वरच्या साईडकडून खालच्या साईडकडून मी पहिले 5 खांब व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत आणि आता परत आपल्याला एकूण 12 खांब आपल्याला हिरव्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 12वा खांब अर्धा टाकायचा आणि परत व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचा धागा जोडून घेतल्याच्यानंतर परत समोरचे जे 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. टाकून घेते. हिरव्या कलरचे 12 आणि व्हाईट कलरचे 5. मैत्रिणींनो 10 लाईन 24 मध्ये हे पहिले खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे एकूण 10 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत. 10वा खांब अर्धा घेतलेला आहे. परत आपल्याला 2 खांब हिरव्या कलरचे टाकून घ्यायचे आहेत. परत व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे परत 3 खांब टाकून घ्यायचे. तिसरा अर्धा आणि परत आता 2 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. सॉरी, ग्रीन कलरने टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे हिरव्या कलरनं. आणि परत आता समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि हा 5वा जे खांब असते ते आपण जे 3 साखळीचा पहिला खांब घेतो ती वरची साखळी सोडायची, खालची सोडायची आणि मधल्या साखळीतून घ्यायचा. 1 2 3 3 साखळ्या म्हणजे पहिला खांब. तर परत वरच्या साईडकडून परत 5 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. तर लाईन 26 चालू झालेली आहे. पहिले 5 खांब आपण हिरव्या व्हाईट कलरने टाकून घेतलेले आहे. 5वा खांब अर्धा घेतलेला आहे. परत आपल्याला 2 खांब हिरव्या कलरने टाकून घ्यायचे. परत व्हाईट कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि व्हाईट कलरचे परत 3 खांब टाकायचे. परत हिरव्या कलरचा धागा जोडायचा आणि हिरव्या कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. मैत्रिणींनो, माझं काही समजत नसेल किंवा मी याच्यात काही बदल करायला पाहिजे की तुम्हाला सांगताना त्याचं तसं तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. आता एकूण राहिलेले जे समोरचे 10 खांब आहेत ते 10 खांब आपल्याला व्हाईट कलरने टाकून घ्यायचे आहेत. हे बघू शकता.
मैत्रिणींनो, आता जी आपण लाईन 25 विणली ती माझ्याच्यानं चुकीची झाली. तर परत आपण तर वरच्या साईडकडून पहिले 5 खांब आपण व्हाईट कलरचे टाकून घेणार आहोत. आणि एकूण 12 खांब आपण हिरव्या कलर टाकून घेणार आहोत. बारा खांब हिरव्या कलरनं टाकून घ्यायचे आणि परत समोरचे 5 खांब व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे. जे पहिले 5 व्हाईट, पुन्हा 12 आणि पुन्हा 5. हे बघू शकता मैत्रिणींनो, आपलं न आणि म. आता आपले जे समोर दोन जे अनुस्वार असतात, जे टिंब असतात, ते आपण टिंब काढणार आहोत. माझ्याच्यानं ही लाईन परत एकदा विणल्या गेली ती, म्हणजे हा जो डॉट आहे तेच परत एकदा विणल्या गेलता. तर लाईन 26ला सुरुवात करावं. लाईन 26मध्ये खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे एकूण 15 खांब मी व्हाईट कलरचे टाकून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला हिरव्या कलरचा धागा जोडायचा आणि हिरव्या कलरचे 2 खांब टाकून घ्यायचे. आणि परत समोरचे जे राहिलेले 5 खांब आहेत ते 5 खांब आपल्याला व्हाईट कलरला टाकून घ्यायचे आहेत. आता लाईन 27मध्ये आता वरच्या साईडकडून एकूण 7 खांब आपल्याला व्हाईट कलरचे टाकून घ्यायचे आहेत. 7वा खांब अर्धा घ्यायचा. 3 4 5 6 7. परत आपल्याला हिरव्या कलरचा धागा जोडून घ्यायचा आणि 2 खांब आपल्याला हिरव्या कलरचे टाकायचे. परत आपल्याला व्हाईट कलरचा धागा जोडायचा आणि व्हाईट कलरचे 4 खांब टाकायचे. 2 3 4. परत आपल्याला हिरव्या कलरचा धागा जोडायचा आणि परत आपल्याला 2 खांब हिरव्या कलर टाकून घ्यायचे. आणि परत समोरचे राहिलेले 7 खांब आहेत ते 7 खांब आपल्याला व्हाईट कलरनं टाकून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7. बघू शकता आपले 2 डॉट तयार झालेले. आता लाईन 28 29 30 ह्या 3 लाईन मी 22 खांबाच्या व्हाईट कलर टाकून घेते. म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक लाईनमध्ये स्पेस द्यायलो, प्रत्येक नावामध्ये जे आपण स्पेस द्यायलो ते स्पेस देण्यासाठी म्हणजे एकूण लाईन 30 मी तयार करते. 28 29 30. हे बघू शकता मैत्रिणींनो, ओम आणि नम हे आपलं अक्षर तयार झालेलं आहे. आता आपण पार्वती हे अक्षर भाग 3मध्ये पाहणार आहोत. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल. धन्यवाद.